जय शिवराय. मी जयश्री पवार. माझ्या फोटोग्राफर सखीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. मंडळी, गावामध्ये सप्ताह चालू आहे आणि त्या निमित्ताने हबप सुरेखाताई शिंदे आज कीर्तनाकरता त्यांची सेवा आहे. तर आज त्यांच्याशी आपण थोड्याशा गप्पा मारू. नमस्कार ताई. रामकृष्ण हरी. ताई, तुम्ही प्रत्येक गावोगावी कीर्तनानिमित्त किंवा प्रवचनानिमित्त जात असता, त्यामुळे तुम्हाला मागची पिढी आणि आत्ताची पिढी याच्यामधली तफावत काय वाटते? रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. ताई, तुम्ही मला प्रश्न विचारला की आता तुम्ही कीर्तन प्रवचनाच्या माध्यमातून गावोगावी जाता. मी बरेच वर्ष कीर्तन प्रवचन करतेय. मला आता नातवंड सुद्धा आहे. त्याच्यामुळं आता 10-15 वर्ष मागचं वातावरण आणि आताच येणारं वातावरण याच्यात बरीच मोठी तफावत आहे. तुम्ही म्हणाल कशी तफावत आहे, तर त्यावेळेस कीर्तनाला जी लोक यायची ना, ती लोक त्यांनी हरिपाठ कीर्तन ऐकलेली असायची. आताची पिढी जी आहे ना, ती सुशिक्षित आहे, ती जास्त शिक्षण घेतलेली आहे, परदेशात जाऊन सुद्धा शिक्षण घेणारी मुलं आहेत. त्यांना कीर्तन आवडत नाहीत, पण जेव्हा काही त्यांना कळतं त्यावेळेस आवडू पण लागतात. नाही असं नाहीये. ही संस्कार आणि संस्कृतीची देवाणघेवाण ही चालूच राहणार आहे. प्रत्येक 20 वर्षानं हे वातावरण बदलत राहतं आणि पुन्हा मागे माणूस येतं. आताच पहा ना, 9 वारी साडी नको वाटायची, आता 6 वारी घालत होत्या, पण आता लग्नामध्ये पुन्हा महिला 9 वारी साडी घालू लागल्या. का? तर हा सृष्टीचा नियमच आहे. हे चक्र आहे. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरेश. हे चक्र आहे, हे फिरतच राहणार आहे, कुठं जात नाहीये. पण मधल्या काळामध्ये जो होतं ना, वातावरण बदलतं, त्याच्यामध्ये आपली नुकसान जास्त होत जाते. कुठली? संस्कार आणि संस्कृती. संस्कार म्हणजे काय? चांगलं वागणं याला संस्कार म्हणतात, आणि चांगलं वागवणं सगळ्यांना, त्यालाच नाव पुढे संस्कृती होतं. एकानं चांगलं वागल्यानंतर संस्कार नाही म्हणता येत. तेच संस्कार सगळ्यांवर झाले की त्याचं नाव संस्कृती होतं, आणि ती संस्कृती जतन केली की त्याचं नाव धर्म होतं. येथ वडील जे जे करती तया नाम धर्म ठेवीती, येर तेच अनुष्ठिती सामान्य सकळ. समजा एखाद्यानं विचारलं, तुम्ही ही रांगोळी का काढता? तुमच्याजवळ सुंदर उत्तर आहे, माहित नाही, पण आमची आई काढत होती. येथ वडील जे जे करती, वडील म्हणजे मोठी माणसं जे करत होती ते आम्ही करतो, बाकी आम्हाला ज्ञान काही माहित नाही. एवढं जरी सांगितलं तरी संस्कृतीचा ठेवा जतन करण्यासारखा आहे. आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे ये मराठीची नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळू करी, घेणे देणे सुखची वरी हो दे या जगा. माऊलींनी चॅलेंज केलेलं आहे कुणाला? जगाला. ये मराठीची नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळू करी, घेणे देणे सुखची वरी हो दे या जगा. माझा मराठाची बोलू कौतुकी, अमृतात पैजा जिंके, ऐसी अक्षरे रसिके मिळवीन. माऊली म्हणतात, मी अक्षर मिळवून दाखवेल रसिकांकडून, आणि माझी मराठी मी मराठी मोठी करेन. पण आता आपण प्रत्येक जण इंग्लिश मिडियमला मुलं घालू लागलो, मग हीच तफावत वाढत चालली. पण इंग्लिश बोलणारी लोक, परदेशातली लोक मराठीकडे वळतायत. त्यांना र आणि ळ येत नाहीये. ते रामकृष्ण हरी म्हणतात, पण त्यांना राम किती महत्वाचा आहे हे कळू लागलं. पण आपला राम आपल्याला कळत नाही, हे आपलं दुर्दैव. आपल्याला इंग्लिश बोलावं असं वाटायला लागलं. इंग्लिश बोलणं वाईट नाही, व्यवहारासाठी प्रवाहाबरोबर वाहावं लागतं. आता मुलांना पुढचे शिक्षण आहेत, पुढचे व्यवहार आहेत, पुढचं ज्ञान आहे, त्याच्यासाठी हे सारं शिकलं पाहिजे. पण आपलं विसरलं नाही पाहिजे, याचं नाव संस्कार आणि संस्कृती. आणि त्याच्यासाठी सगळ्यात महत्वाचा प्रश्न असा आहे की आई वडिलांनी घरामध्ये ते जर केलं तर मुलांवरती आपोआपच ते जडलं जातं. आता माझी नातवंड आहे, त्यांचा हरिपाठ पाठ आहे. माझी नातवंड आहे, माझी नात 10वी झाली, आता तिचा काकडा पाठ आहे. म्हणजे मला हे सांगायचं, मला माझ्या नातवंडांचं मोठे पण नाही सांगायचं, पण घरात होते म्हणून त्यांचं पाठ होतं. आपण म्हणतो पोरं बिघडली नाहीयेत. आपल्याकडून त्यांना जे मिळालं ना तेच ते करणार आहे. आपल्या हातामध्ये जर मोबाईल असतील, आपल्या हातात जर रिमोट असतील, पोरानं जर येऊन म्हटलं आई जेवायला वाटतं, आयांचं लक्ष नाहीये, त्यांचं चॅटिंग करण्याकडे लक्ष आहे, ती पोरं तेच अनुकरण करतात. ती लहानच असतात ना, आणि मग ते अनुकरण करतात. मग आपल्याला काय केलं पाहिजे आता या पुढच्या पिढीनं? सगळ्यात महत्वाचं, आता मोबाईल आणि रिमोट जरा बाजूलाच केला पाहिजे, कारण त्याच्यामुळं मेंदूवर पण ताण येतोय. वाचन संस्कृती आपली आहे. वाचन संस्कृती आपल्याला पूर्वी वाचायला येत नव्हतं, तर श्रवण भक्ती आदी संगीती, श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्य सख्य आत्मनिवेदनम. ज्याला वाचता लिहिता येत नव्हतं ना, ते सुद्धा महाराज झाले, ते भागवताचार्य सुद्धा झाले. कशानं? श्रवण भक्ती. श्रवण भक्ती म्हणजे एकाग्र होणं. म्हणून त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी, चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. मग ते चित्त एकाग्र करणं, त्याच नाव काय आहे? पाठांतर आहे. मग ते पाठांतर आपोआप होतं आपलं लक्ष लागलं की.
आणि म्हणून ते जतन करण्यासाठी आता काय केलं पाहिजे, तर आता महिलांनी दक्ष राहिलं पाहिजे. कारण सुशिलो मातृपुण्येन पितृपुण्येन चतुरता, ज्याची आई चांगली आहे त्याचीच मुलं चांगली होतात. तुम्ही म्हणाल बापाचा रोल काय आहे, बाप घरामध्ये आहे का, त्यांना बाहेरची कामं केली पाहिजे. मग संस्कार आणि संस्कृती हे आईकडनंच मिळतं. गर्भात पण संस्कार आणि संस्कृतीची गरज आहे. आळंदीला एक मुलगा आहे, आदरणीय मारुती बाबा कुरेकरांच्या शेजारी बसून त्याचा फोटो एक आलेला होता. मला वाटतं त्याचं नाव सोहम आहे, 9 वर्षाचा मुलगा आहे. पण पहा, त्याच्या आईनं 108 वेळा गरोदरपणी ज्ञानेश्वरी वाचली आणि त्या मुलाची आज मुखोद्गत ज्ञानेश्वरी झाली. आजही चमत्कार घडतात, घडत नाही असं नाहीये. आपण त्याच्याकडे लक्ष देत नाही ना. आपण बेदुने किती म्हटलं तर लगेचच मोबाईल काढतात. बेदुने किती येत नाहीये का, पण मोबाईलवर अवलंबून म्हणजे आपण काय झालो, आपण स्वातंत्र्यात नाही राहिलो, आपण पारतंत्र्यात चाललो. कशानं, आपली बुद्धी आपण विकली गेली त्या मोबाईलला. मला काही येत नाही, तू सांग बाबा. पण तेच जर पाठांतर केलं तर आपली बुद्धी अजून चालते. आणि म्हणून संसारामध्ये बुद्धी कुंठित होते, पण परमार्थामध्ये बुद्धी व्यापक होते, त्याला अजून म्हणजे प्रकाशमान होते. म्हणून संप्रदायामधली माणसं जे म्हातारी होतील ते त्यांना मान वाढत जातो. पण संसारामध्ये मात्र मुलगा मोठा झाला की बापाला म्हणतो तुम्ही आता तिथं बसा. प्रश्न हाच आहे. म्हणून संप्रदाय हा का महान सांगितला साधू संतांनी आपल्यासाठी, तर तो तुमच्यासाठीच आहे. आपुली आपण करा सोडवण, संसार बंधन तोडा वेगी, तोडा वेगी, आपुली आपण करा सोडवण. संसार मुलांसाठी करायचा आहे, मुलांसाठी आपण पैसा कमवायचा आहे, मुलांसाठी प्रॉपर्टी करायची आहे. पण तुझ्यासाठी तू काय करणार आहे बाबा, तर तुझ्यासाठी एकमेव साधन आहे, ते म्हणजे देवाला आवडेल असं वाग. आपण मुलांसाठी सगळं करतो ना, त्यांना वेळ देतो, त्यांना पैसा कमवून देतो, त्यांना स्वयंपाक करून देतो, त्यांच्यासाठी घर बांधून ठेवतो. मग त्यांनी काय करायचं, तर त्यांच्यासाठी एवढं करू नका, त्यांच्यासाठी संस्कार जास्त गरजेचे आहेत. बाळा, तुला संस्कार फार महत्वाचे आहेत. घरदार हे सगळं होणार आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, कष्ट केले नाही. या मनगटामध्ये जर बळ असेल, मन, मेंदू आणि मनगट ही संस्कार आणि प्रगतीची लक्षणं देणारी ही आपल्याकडची साधनं आहेत. मन, मेंदू आणि मनगट. मन चांगलं असेल तर मेंदू चांगला काम करतो, आणि मेंदूनं चांगलं काम केलं की मनगटात बळ येतं. माणसाला खचता कामा नाही. आणि खचून कधी जातो, हव्यास वाढला, आपल्या चुका झाल्या की माणूस खचत जातो. पण आपल्याला असं करायचं आहे की मी आहे ना त्याच्यात समाधान आहे. तुकोबारायांनी 10 अक्षरी मंत्र दिला, चित्ती असो द्यावे समाधान. हेच खरे संस्कार आणि हे आता पुढच्या पिढीला राहिलं नाही. पुढच्या पिढीने आपणच खऱ्या अर्थानं त्यांना ती दिशा दाखवून चाललो. शेजाऱ्याचा मुलगा इंजिनियर झालाय आणि तो अमेरिकेला आहे, तुला सुद्धा जायचंय, हे आपण त्यांच्यावर लादत गेलो. पण बाळा, तुला ज्ञानोबांचे विचार ऐकायचे, तुला शिवछत्रपतींचे विचार ऐकायचे आहेत. तुला बाबा बाकी नाही जरी काही होता आलं तरी तुला इतकं तरी होता आलं पाहिजे, आहे त्याच्यामध्ये समाधानी राहायचंय. बाळा, मार्क कमी पडले तरी चालेल, पण थोड्या दिवसांनी अजून तुला त्या बुद्धीला चालना देण्यासाठी अभ्यास करायला पाहिजे. आताच त्याला रागावून त्याला का जास्त पडले, तुला का कमी पडले, त्यामध्ये मुलं खचत जातात. त्यांच्यावर काय गरजेचं आहे, तर प्रेम गरजेचं आहे, माया गरजेची आहे. आणि ते फक्त आई आणि बापच करू शकतात, शेजारी नाही करू शकत, आपल्या घरातूनच करू शकतात. आपल्या मुलांना आपण नाव छान ठेवतो, एखाद्याचं नाव आपण ठेवतो ज्ञानेश्वर, नाही का, ए ज्ञाना इकडे. मग ती सुरुवात कुठून होते, आपल्या घरातून होते. तुम्हीच ज्ञानेश्वर जर म्हटलात त्याला, तर बाहेरची पण म्हणणार नाही. तो काय म्हणेल, माझं नावच नाही आहे ते, माझं नाव ज्ञानेश्वरच आहे. म्हणजे याचा अर्थ असा आहे की सुरुवात आपल्या घरापासूनच व्हायला गरजेची आहे. त्यानं ताटात उष्ट टाकलं ना, उद्या त्याला थोडं वाढा, त्याच्या पुढे बसा, ते ताट सरकून देतं. आमच्या मागच्या पिढीने अन्न केलेलं आहे, आमच्या आयांनी जात्यावर दळलेलं आहे, आम्हाला भाकरी मोजून होत्या. आता तुम्हाला यातलं काहीच राहिलेलं नाहीये. आता पुढच्या पिढीला ऑनलाईन सगळं मिळतंय. याचा अर्थ त्याच्या मागे कष्ट आहेत, त्याच्या मागे प्रयत्न खूप केलेले आहेत त्यांच्या आई वडिलांनी, तेव्हा या पोरांना आता हे सगळं मिळाले. पण हे सगळं मिळाले याचा अर्थ उधळायचं का नाही. 2 वर्ष कोरोनाने आपल्याला दाखवून दिले की असेही दिवस येऊ शकतात. आणि म्हणून आत्महत्या करण्यासाठी माणसं का प्रवृत्त होतात, तर त्यांना त्या श्रीमंतीतून अचानक गरिबीमध्ये येण्याचं त्यांना ते सहन होत नाही. पण मुलांना हेही सांगा की बाळा, एक कण सुद्धा किती महत्वाचा आहे. ह्या गोष्टी मुलांना सांगणं फार गरजेचं आहे. आणि हे कोण सांगतं, तर धर्म सांगतो, कोण सांगतं संस्कार सांगतं, कोण सांगतं संस्कृती सांगतं, कोण सांगतं आचार विचार सांगतात, कोण सांगतं आई वडील सांगतात, ज्यांनी मागे भोगले तेच पुढे सांगू शकतात.
पण आपण जर म्हटलं नाही त्यांच्या नशिबाने मिळते, नाही ना, त्यांचं नशीब कुठे दागा देऊ शकतं. म्हणून त्यांना अगोदर कणखर करा, त्यांना मजबूत करा, त्यांना सगळ्या बाजूने परिपूर्ण करा. कशाने? विचारांनी करा. त्यांची परिस्थिती खूप सुधारणार आहे, पण विचार आधी पाया भक्कम हा विचारांचा पाहिजे, हे महत्वाचं आहे. असं काही मुलांवर गर्भसंस्कार करणं गरजेचं आहे, तर तुमचा याच्याबद्दल काय विचार आहे? मुलांवर गर्भसंस्कार करणं हा तर भारताचा आत्माच आहे. हे संस्कार तर गरजेचे आहेत, कारण आपला भारत देश असा आहे जगात गुरुस्थानी आहे. सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला, उद्धवा लादला कृष्णदाता. हिरण्यकश्यप राक्षस होता, पण कयाधून नामस्मरण केलं आणि नवऱ्याकडूनही करून घेतलं. 108 वेळा म्हणायला लावलं नारायण, आणि मुलगा भक्त जन्माला आला प्रल्हाद. सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला, उद्धवा लादला कृष्णदाता. मी आताच उदाहरण सांगितलं ना आळंदीच्या एका त्या सोहम नावाच्या मुलाचं. गर्भसंस्कार इतके गरजेचे आहेत. तुम्ही गरोदर असताना मुलींना शिकवा, मुलांना सांगा, म्हणजे तिच्या नवऱ्यालाही सांगा व्यसन करू नये, चांगलं बोलावं, चांगलं पाहावं, कारण पित्याचे सुद्धा त्याच्यामध्ये गुण उतरणार आहेत ना. म्हणून सांगितलेलं आहे 3 महिने अगोदर मस्तकामध्ये पुतळा असतो बापाच्या. 3 महिने बापाच्या मस्तकी होता तो पुतळा, मनपुर नगरी उतरोनिया गर्भस्थळी आला, 12 बुंद रक्त जमुनी गोळा तयार केला. रामदास स्वामींचा अभंग आहे. हे काही एकाकडून होतं का? नाही. बाप आणि आई दोघां मिळून हे एक देह आपल्याला मिळतो, त्याचं नाव बाळ आहे, नाही का? मग त्या बाळावरती संस्कार दोघांचेही पाहिजे, बरोबर आहे ना. मग बापानं पण आईशी चांगलं बोललं पाहिजे, तिला चांगलं प्रसन्न ठेवलं पाहिजे, तिने सात्विक अन्न खाल्लं पाहिजे. खात असताना प्रत्येक घास ब्रह्म आहे, हे पूर्ण ब्रह्म आहे, अन्न हे पूर्ण ब्रह्म असं म्हणून खाल्लं पाहिजे. देवाचं स्मरण केलं पाहिजे. ज्ञानोबा तुकोबा आजही आपल्या पोटी अवताराला येतील, पण तुम्ही तसं वागलं तर, नाही का? ज्या आईनं 1.25 लाख प्रदक्षिणा पिंपळाला घातल्या, तिच्या पोटी ज्ञानोबा जर जन्माला आले, ज्या आईनं शिवाईला गेल्या, जी आई गणपतीचा नवस केला, ज्या आईनं महाराष्ट्राचा त्राता मला दे, पुत्र व्हावा ऐसा गुंडा, त्याचा तिन्ही लोकी झेंडा. इथं तो धर्म कोणता आहे, हा धर्म, असं काही नाहीये. गर्भाला एक महत्वाचं आहे, चांगले संस्कार आणि संस्कृती याची गरज आहे. तुमचं मन प्रसन्न पाहिजे. मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. सर्व सिद्धीचं कारण मनच आहे. तुमचं मन इकडं तिकडं गेलं तर मग गर्भाला सुद्धा त्याचा परिणाम होतो. आणि मग ते मूल, आणि म्हणून तुकोबराय म्हणतात गर्भाची आवडी मातेचा डोहळा. मग ते गर्भाची आवडी मातेला डोहळा लागतो. काय लागतो? त्या गर्भाला वाटतं आज काहीतरी खावं. समजा उदाहरणार्थ एखाद्या स्त्रीला अखंड बाळंतपण होईपर्यंत एखादी वस्तू फार आवडते. उदाहरणार्थ तिला मासवडीच खावं वाटते किंवा जळकी भाकरीच खावी वाटते. तर त्या गर्भाला वाटतं असं नाहीये. तिच्या मनात अगोदर त्या भावना तयार झालेल्या होत्या आणि मग त्या गर्भाला गर्भाची आवडी मातेचा डोहळा, हे ठीक आहे, पण अगोदर तिच्या मनात ज्या संकल्पना तयार झाल्या ते त्या गर्भावर आल्या. तुम्ही डॉक्टरांना विचारा. आपलं मन अगोदर जसं वागतं ना. म्हणून उद्याला रामनवमी आहे. जेव्हा डोहाळे विचारायला दशरथ राजा गेले कौशल्याच्या महाली, तेव्हा तिनं काय सांगितलं? आणारे धनुष्य मारारे रावणा, लंका विभीषणा देईल मी. मनामध्ये काय होतं? कशासाठी मूल व्हायचंय, काय करणार आहे मूल, हे तिला दिसत होतं, कारण ती सतत नामस्मरण करत होती. आणि नामस्मरण करत असताना पुढे काय होणार आहे हे तिला कळत होतं. नामस्मरणाची प्रचंड मोठी ताकद आहे. म्हणून कीर्तनामध्ये सुद्धा आज आपण जर पाहिलं, विचार केला, तर कीर्तनामध्ये माणसं तल्लीन होतात. 2-2 तास ज्यांना बसता येत नाही त्यांना मांडी घालून बसता येतं. ही त्या नामाची ताकद आहे. आणि आपला धर्म आणि धर्म संस्कृती आपल्या साधू संतांनी एवढं महान आपल्याला ठेवा दिलेला आहे. रेड्यानं वेद गायले म्हणून ज्ञानेश्वरांना पुजतात. ज्ञानेश्वरीपेक्षा चमत्कार असतात. तुमचं गाव इतकं महान आहे की खऱ्या अर्थानं ब्रह्मनाथाचं मंदिर फक्त इथंच आहे. इथं 12 वर्षानं झुंड येते. तुम्ही फार पुण्यवान आहात आणि अशा या भूमीमध्ये राहायला मिळतं. मलाही इथं तुम्ही कीर्तनाला आमंत्रित सर्व ग्रामस्थ आणि तुम्ही करता. मला फार आवडतं. का आवडतं? तर हा ठेवा आहे भगवंताचा आणि साधू संतांनी दाखवून दिलेला. तेनेची पण ते चालू जाता न पडे गुंता कोठे काही. गर्भसंस्कार इतके महत्वाचे आहेत की त्या आईनं शेवटच्या श्वासापर्यंत नामस्मरण करण्यासाठी, शेवटचा श्वास मला कोणाचा सांगायचा आहे माहितीये का? आपल्या स्वतःचा, म्हणजे आईचा. काही हो, बाळणपणाचा अर्थच असा आहे, बाळ नाही तर अंत. काही होऊ द्या पण मी नामस्मरणच करणार. बाळणपणाचा अर्थच बाळ नाही तर अंत. शेवटच्या क्षणी त्या आईला विचारलं जातं, बाळ नाही तर तू काय करायचं? ती काय म्हणते? माझ्या बाळाला वाचवा, माझं काही नाही.
पण तिच्या नातेवाईकांना विचारलं तर ते काय सांगतात, आमची बाई वाचवा, बाळ परत होईल. पण त्या आईला एकच सांगायचंय, माझं बाळ वाचवा. मग शेवटचा श्वास घेते ती, शेवटच्या कळ घेते तेव्हा, बरोबर आहे ना. मग त्या शेवटच्या क्षणापर्यंत ना तुम्ही एकच आठवा, काय, देवा आता तूच माझी सोडवणूक करणार आहे. तू का म्हणे तुझं सोडविना कोणी, एका चक्र पाणी वाचून या. आणि मग बघा ते मूल कसं होईल. ज्ञानोबा तुकोबा तर होईलच, परंतु आपल्याला जीवनामध्ये फार मोठा समाधान होईल की खरंच जन्माला आल्याचं सार्थक झालं. आणि त्यातून हे आनंद हा महत्वाचा होईल की आपली जुनी संस्कार आणि संस्कृती किती छान होती. आपल्यापासून सुरुवात करा ना, शेजारी आपोआप आपल्याकडून अनुकरण करल आणि तोही सांगेल, बघ त्यांनी कसं केलं, तुलाही केलं पाहिजे, नाही का. आपण कपड्यात बदललो, राहणीमानात बदललो, आपण डोक्यावर पदर घेत नाहीये, आपल्या फरशांवरून आपल्याला चालावं लागतं ह्या थंडीमुळे, त्यामुळे आपलं शरीर बाद झालेलं आहे, आपली मनस्थिती चांगली नाही, टीव्ही सारखे पाहतो आपण, बऱ्याच गोष्टी अशा चुकीच्या होत चालल्या. आणि आता त्या आवरता येणं कठीण आहे. पण आता थोड्याशा अशा प्रकारे आवरायच्या की आता मुलांवरती गर्भसंस्कार करण्यासाठी सुनांना, मुलींना आग्रह करा की बाबांनो, मधला काळ आता असा झाला, पण आता थोडस आपल्याला बदललं पाहिजे, असं थोडस केलं पाहिजे, असं मला वाटतं. तर हीच खरी संस्कार संस्कृतीची जडणघडण प्रत्येक माणसाच्या हृदयात गेली पाहिजे. माझी ही चळवळ खूप चालू आहे, माझी खारीच्या वाटेनं माझं थोडं थोडं काम चालू आहे. पण आता सगळं जरी नाही काही करता आलं तरी मला असं वाटतं, हजारो लोकांमध्ये एखादा माणूस जरी बदलला, मलाही बरीच लोक म्हणतात ताई वेळ मिळत नाही हरिपाठ म्हणायला. नका म्हणू, रामकृष्ण हरी तरी म्हणा, नाही का. ताई आम्हाला वेळ मिळत नाही तीर्थाला जायला, नका जाऊ. माय बापे केवळ काशी, तेने न जावे तीर्थाशी. ताई आई वडिलांची सेवा करायला वेळ नाही, नका करू, फक्त त्यांना दुःख देऊ नका. तुम्ही आमच्यासाठी काय केलं, तुम्ही आमच्यासाठी का हे नाही केलं, हे तरी बोलू नका. यातूनही पुण्यच आहे ना. मी म्हणते नाही काही केलं तरी चालेल, पण कुणाला न दुखावणं हे सुद्धा पुण्यच आहे. मी म्हणते नाही कमवलं तरी चालेल, पण बचत करणं हे सुद्धा प्रॉपर्टी कमवण्या इतकंच आहे. ह्या बऱ्याच गोष्टी अशा आहेत की त्यातून आपण बरेच काही बारीक 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 गोष्टीतून आपण मोठं कधी होतोय आपल्याला कळत नाही. मी काहीच नाही केलं, माझ्या आईनं 1 कोटी रामनाम लिहिलं आणि मी कीर्तनकार झाले. अभ्यास करावा लागतो, नाही असं नाही, अभ्यासाहून गहन पार्था मग ज्ञान, पण आईची पुण्याई विसरून चालणार नाही. आणि मला हे महत्वाचं सांगायचं की प्रत्येक आईची जबाबदारी आहे. मग प्रत्येक आईनं खऱ्या अर्थानं जिजाऊचे विचार घेतले पाहिजे, बरोबर आहे की नाही. माझ्या माऊलींच्या आईचे, रुक्मिणी मातेचे विचार घेतले पाहिजे, माझ्या प्रभू रामचंद्रांच्या आईचे, माझ्या हनुमंतरायाच्या अंजनीचे विचार घेतले पाहिजे. अंजनीनं एकच सांगितलं होतं, बाळा तुझी कुपी सोन्याची आहे, पण जो ओळखेल तो तुझा गुरु. त्यानं श्वास सुद्धा घेतला नाही गुरुशिवाय. म्हणजे आईनं चांगलं शिकवलं. आज रामाची मंदिरं सगळीकडे नाहीत, पण हनुमंतरायाचं मंदिर नाही असं महाराष्ट्रात एकही पण गाव नाही, हे महत्वाचं आहे. मग हे कुणाचं, तर ते शिक्षण कुणी दिलं तर आईने दिलं. तुम्ही पहा ना, आईचं फार मोठेपण आहे, पण आई तितकीच घातक पण ठरू शकते ना. मुलांच्यावर संस्कार नाही केले तर ती घातक आहे. उन्मादो मातृदोषेनं पितृदोषेनं मूर्खता. कौसल्येचा प्रभू रामा, सौमित्रेचा लक्ष्मणा, देवकीचा घनश्याम, अंजनीचा हनुमान. आईंचीच नावं येतात ना, बरोबर. हा, म्हणजे याचा अर्थ संस्कार आणि संस्कृतीचा ठेवा हा आईकडे आहे आणि आईनं सक्षम होणं काळाची गरज आहे. मला वाटतं काही नाही करायचं, दररोज एखादी बाई जरी आली ना, तिला या 2 गोष्टी समजून सांगत जायच्या. ऐक ना, कपड्याला साबण लावू नका असं नाही आम्ही म्हणत, पण इतकी कपडे नसावीत की साबणच कमी पडेल. कशाला एवढे कपडे पाहिजेत, त्याच्यात आपला वेळ चाललाय. आपण मशनी आणल्या, त्या मशनी आणून सुद्धा त्याच्यात कपडे निघत नाही म्हणून, पाणी लागतंय म्हणून टाक्या बसवल्या. आपण किती काय काय करणार आहोत, आपलं आयुष्य वायाला चाललंय. थोडस आकस कमी करा, थोडासा हावडा कमी करा. आम्हाला पूर्वी 2च साड्या होत्या तरी आम्ही सुखी होतो, मग आता 200 असूनही तुम्ही समाधानी नाही, हे एवढंच सांगा. म्हणजे जरा थोडं थोडं महिलांना सुद्धा. अजून एक महत्वाचं, कपाळाला गंध, टिकली. आता तर टिकलीच आहे, आता कुंकू लावा म्हणण्याची वेळ, कारण कुंकूही नाही कोणाच्या घरात. टिकली का म्हणून पण लावली पाहिजे. बाया टिकली काढून ठेवतात आणि तोंड धुवून झोपतात, तसं नाही केलं पाहिजे. लहान मुलाला आपण झोपलेला असताना जर आपण सासूला म्हटलं पूर्वी की मला थोडं काम आहे, ते झोपले तर ते लय वळवळ करतं, मी त्याला गंध पावडर करते, ती सासू म्हणायची नाही नाही, झोपलेल्या मुलाला गंध पावडर करायचं नाही, त्याला जाग कर. ते त्या सासूला निरक्षर बाईला माहित होतं की झोपणे म्हणजे मृत्यू पावणे.
बरोबर. आणि जर पुन्हा तो आत्मा आला तर तो काय म्हणेल, हा माझं शरीर नाहीये, कारण माझं शरीर जाताना हे नटलेलं नव्हतं. म्हणून त्या सासूला भीती वाटत होती. मग तुम्हाला असं म्हणायचंय का, आता विज्ञानानं प्रगती केली, त्याही काळामध्ये त्यांना विज्ञान कळत होतं ना, आजही आहे. ज्ञान आणि विज्ञानाची सांगड आहे ना, हाच मुळात भारतीय खऱ्या अर्थाने संस्कार, संस्कृती आणि हिंदू धर्म आहे. ज्ञान विज्ञानाची एकत्रीकरण सांगड म्हणजे आमचे साधू संत आहेत. बरोबर. त्यामुळे आमच्या आयांनी जे सांगितलं ना ते फार महत्वाचं. आया म्हणत होत्या तुळशीला पाणी घाल, चक्कर मार, एक फेरी मार, कारण त्यांना माहित होतं, एवढंच माहित होतं ती देव आहे म्हणून. पण विज्ञान सांगतं ती कार्बन डायऑक्साईड देत नाही तर ऑक्सिजन देते. एकमेव तुळस अशी आहे की ती रात्रंदिवस ऑक्सिजन देते, आणि तिला फेरी मारल्यामुळं तू दिवसभर बाहेर जरी गेला तर कुणाचं इन्फेक्शन तुला होणार नाही. हा आमचा ठेवा आहे. बरोबर. बऱ्याच गोष्टी अशा आहेत की त्यातून आपल्याला ज्ञान, आणि मी असं तुमच्याबरोबर 5-6 तास सुद्धा सांगू शकेल, इतकं आपल्याकडं ज्ञान आणि विज्ञानासाठी बरीच माहिती आपण देऊ शकतो. आता आपल्याला वेळ नाही, कीर्तनाला जायचंय. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. धन्यवाद ताई, तुम्ही खूप छान माहिती सांगितली. आणि तुम्ही माहिती सांगितलेली हे जे माझे प्रेक्षक पाहणार आहेत त्यांना पण फायदा होईल, आणि ते तुम्ही सांगितलेली माहिती नक्कीच अंमलात आणण्याचा प्रयत्न करतील असं मला वाटतं. धन्यवाद. रामकृष्ण हरी.